50 वर्षांनी येईल, 100 वर्षांनी येईल, 10 वर्षांनी येईल, सांगता येत नाही. धृतराष्ट्राच्या बाबतीत सांगून जातो 2 मिनिटात. 100 मुलं दिली. किती दिली? आंधळा होता, जन्मांध, बुद्धीने आंधळा, डोळ्यांनी आंधळा. 100 दिली आणि 100 मुलं दिल्यानंतर देवाबरोबर भांडायला गेल्या. सगळी मुलं मारली गेली युद्धामध्ये. भगवान श्रीकृष्ण का गेलं आंधळ आणि जाऊन म्हटलं, देवा तुला द्यायची होतं, काही नाही, एकही देत नाही, नवस करून देत नाही, गुजरातला जाऊन देत नाही, सगळ्या प्रकारचे कर्म करून एकाला एकही देत नाही, मला 100 दिले आंधळ्याला. म्हटलं दिली तुला 100. अरे पण म्हटलं शेवटी एकही नाही ठेवला. देवाने दिव्य दृष्टी दिली त्याला. कोणाला? धृतराष्ट्राला. आणि त्याला 50 जन्मापूर्वीचं कर्म त्याला आठवून दे. मला 50व्या जन्मापूर्वी तू शिकारी होता. तू शिकार करायचा, बाणाला धनुष्यबाण घेऊन फिरायचा जंगलामध्ये. एक मोठं वडाचं झाड होतं, अनेक पक्ष्यांची गर्दी होती, त्या गाड्यांच्यात पिल्लं होती. तू झाड पेटून दिलं तुझ्या शिकारीसाठी. ज्या पक्ष्यांना उडता येत होतं ते पक्षी उडून गेले होते आणि 100 पिल्लं त्या पक्ष्यांची घाटात होती, ती होरपडून मेली होती. आणि ते कर्म तुला भोगायला आलेलं आहे. आता तुझे 100 काढून घेतल्यावर दुःख वाटतं. त्याचे 50 जन्मापूर्वीची त्या पक्ष्यांची पिल्लं आई आई करून मरून गेली होती. लहान पिल्लं होती, उडता येत नव्हती. आई वडील शिकारीला गेलेले आहेत, त्यांना जेवण घेऊन यायला पाहतात तर झाड कोळसा झालं होतं. त्यावेळेस तू हसत होता. हा तुझ्या शक्तीचा प्रयोग चालू होता. ते कर्म तुला भोगायला आले बाळा. आता याच्यातून तुझी काय सुटका नाही. आगा कर्मी दे हे भोगण्यासाठी तुला एवढं केलं, तुझं लग्न केलं. आंधळ्याचं लग्न होते का कधी? होऊ शकतं. पैसा, माल, ताल आणि सत्ता असेल तर होऊ शकतं. धृतराष्ट्राचं झालं आणि फार मोठ्या घरची मुलगी दिली, राजकन्या होती ती. बर, हा आंधळा आहे ही तुला माहिती आहे. 2 मिनिटात सुटका सांगतो की ज्या टायमाला पत्रिका बघायला गेले ना, याला दिसत होतं पण पट्टी बांधलेली होती. पण याला एक शाप होता मार, जर याची नजर पडेल तो तात्काळ मरेल. मग याला पट्टी बांधून ठेवली. याचा लग्नयोग पाहिला, म्हटलं याच्या पहिल्या अंग मंगलाष्टकात बायको मरेल. पहा हिची कुंडली फार वाईट होती बरं का. याची कुंडली अतिशय वाईट होती. म्हणले पहिलं मंगलाष्टक होईल आणि पहिल्या मंगलाष्टकातच बायको मरेल. तेव्हापासून एका ठिकाणी प्रथा सुधारली की पहिलं मंगलाष्टक होईपर्यंत नवरीला आणि इकडं मालवण भागात, रत्नागिरी, चिपळूण, कोकण भागामध्ये जर पाहिलं की पहिलं मंगलाष्टक होई पण नवरी येत, पहिलं मंगलाष्टक झालं नवरी मामा घेऊन येत. आता याचं मंगलाष्टक कसं करायचं? हुशार गुरुजी होते, म्हणजे याचं पहिलं मंगलाष्टक गाढवा बरोबर लावायचं. सत्य घटना बघ, गाढवा बरोबर अंतरपाठ धरायची प्रथा सुरू केली. म्हणले नवरा नवरी दिसली, मग आता अंतरपाठ जो धरला जातो त्या दिवशी धरा पहिला अंतरपाठ. वाक्य लक्षात होते. मग अंतरपटा ते धरा, दृष्ट वधू वरा न करणे. आपल्याला काय माहिती काय जातात कपडा, मामन धरतोय तांदूळ मारायचा कार्यक्रम चालू आहे. आपली पोरं तर भरजीच्या तोंडात घाली त्यात, नवरा नवरीच्या डोळ्यात टाकी त्यात. त्यांना काय महत्व नाही अक्षदाचं. ते तवळपोर राहतात ना भाऊ, पुढं वंजळभर ठेवतात. भटजीनं आ केलं का भटजीच्या तोंडात घालतात. काय त्या नवरा नवरीला मारतात. त्यांना ते अक्षदाचं महत्व नाही, त्यांची टावळी चालू असते. मग अंतरपट का धरला जातो? पहिलं मंगलाष्टकाच्या वेळेस हे गाढव होतं, हे भिंतीच्या बाजून धरलं पडद्याच्या बाजूनं, आणि हा इकडून नवरदेव कट्यार घेऊन उभा राहिला. पहिलं मंगलाष्टक झालं आणि गाढव बेशुद्ध पडलं. हळूच ओढून घेतलं मग नवऱ्यांनी, मागची मागं ओढून घेतलं. राजा बोले दल आहे. पहिल्या मंगलाष्टकाला खरं ठरलं ना, ज्याच्या कुंडली जे सांगितलं तेच खरं ठरलं. नवरी मिळली ना पहिल्या, त्याला बाशिंग बांधून आणलं होतं गाढवाला. तेव्हापासून नाटक आलं गाढवाचं लग्न. पाहिलं का कोणी? ती कल्पना आली पुढं गाढवाचं लग्न. मी नाही पाहिलं, मला नाटकाचा नाद नाहीये, परंतु गाढवाचं लग्न नक्कीच. आता एवढे गाजले विदेशात प्रयोग झाले गाढवाचं लग्न. तेव्हापासून गाजते ते गाढवाचं लग्न, आतापर्यंत साधारण नाही. मग ते बाजूला काढलं आणि मग हिला आणलं आणि मग लग्न लावलं. 100 मुलं झाली. पण